येत्या रविवारी अनिवासी भारतीय पालक संघटना नृपोला 15 वर्षे पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त सदस्यांची भेट घेतली तेव्हा नृपो ही केवळ संघटना नसून तब्बल 600 कुटुंबाचा परिवार असल्याचं पदोपदी जाणवलं। शिक्षण नोकरीच्या निमित्तानं मुलं परदेशात, त्यामुळं हे सदस्य एकमेकांचे जिवलग नातलगच बनले। नृपोचे सध्याचे अध्यक्ष आहेत कुमार किवळकर। आम्ही सगळी एकमेकांना खूप मदत करतो, दवाखान्यापासून सण सोहळ्यापर्यंत बांधून आहोत, असं ते सांगतात। आमच्याकडे आम्हीच बरोबर असतो, मुलं नाही। त्यामुळे दिवाळीचं हात नाही, म्हणून मग आम्ही काय करतो, मुलं येतील त्यावेळेला अक्षरशः यावेळी समजुखी आणि समजुखी म्हणून तर आम्ही एकत्र आहोत। म्हणजे ते हे सगळ्यात मेजर पॉइंट आणि या लोकांमुळे जास्त आम्ही तिथे जरी असले तरी आज 1200 व्यक्ती एकमेकांच्या अगदी छान नाही। ग्रुपचे मेंबर म्हटलं की लगेच एका फॅमिलीचे बस दुसरा शब्द नाही। त्यांच्या ग्रुपमध्ये आम्ही बर्थडे साजरे करतो, अगदी केक आणून कडून लोक साजरे करतात। आपल्याकडे दुसऱ्यांना बोलवतात। प्रचंड संख्या वाढलेली, त्यावेळेला इतकी संख्या नव्हती, आता खूपच। त्यावेळेला आमचीच मेंबर्स फक्त 28 होते, 28 फॅमिली। आता ते 550च्या वर फॅमिली मेंबर झालेले। पुण्याचा जर तुम्ही विचार केला तर साधारणपणे 25 ते 30,000 फॅमिली यांची मुलं परदेशात असतील। म्हणजे ही सगळी IT सेक्टरमधली इंटेलेक्च्युअल्स। बाकी गल्फमध्ये वगैरे आहेत ते मी सोडवण्यात देतोय, ते कॅल्क्युलेटर्स काढता येणार नाही, खूपच आहे। तर अशी मुलांची जाण्याची संख्या खूप वाढली आहे। तुम्ही कदाचित वाचलं असेल, दिलीप गोप नावाचे त्यांचं एक अकॅडमी आहे, दरवर्षी ते 1200 मेंबर्सना मुलं पाठवतात आणि त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 15,000 मुलं गेल्या 10-12 वर्षात मुलं पाठवलेली असतील। प्रचंड मुलं याची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या पेरेंट्सची सुद्धा संख्या वाढली आहे। परंतु साधारणपणे येणाऱ्या पेरेंट्सना थोडंसं एज झाल्यानंतर सुरुवातीला 55-60 या वयामध्ये काही वाटत नाही, पण नंतर असं वाटायला लागतं की आता मुलं तिकडे राहणार आहेत काय होती, तर आपल्याला इथे काहीतरी आपल्याकडे बघायला पाहिजे, सोय बघायला पाहिजे। मग ते अशा आमच्यासारख्या संस्था, आमची एकच संस्था अशी पुण्यामध्ये आहे, तर त्यांना मग ते आमच्याकडे विचारणा करतात आणि मेंबर होतात। आणि आम्ही त्याच्यामध्ये पहिल्यापासून असं ठरलेलं आहे की लोक इज द फॅमिली दॅट केअर, फॅमिली ॲटमॉस्फिअर इथे जास्तीत जास्त निर्माण करायचा प्रयत्न केला जातो। या लोकांना नेहमी कुठल्या कारणाने एकत्र आणून त्यांचे दुःख त्यांना विसरायला लावून, जास्ती ओळखी करायला लावून, एकमेकाला मदत देण्यासाठी आणि एकमेकांकडनं मदत मागण्यासाठी संकोच वाटू नये इतकं अंतर दोघांमध्ये कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो। त्यामुळे वेगवेगळ्या ह्याच्यातली माणसं इथं एकत्र येतात आमच्याकडे। जयंत नारळीकर हे मेंबर आहेत, माशेलकर मेंबर आहेत, डॉक्टर HP सरदेसाई आहेत, असे डॉक्टर निगवेकर आहेत। ई सकाळसाठी संतोष धायबर, पुणे।